तर ही आता सत्ता परिवर्तनाची चळवळ आहे। जेनजी जे असेल ते रस्त्यावरती उतरतील आणि या सरकारचं जे असेल सरकारला उलटवून टाकतील किंवा जे बेरोजगार असतील यांना जे कॉक्रोच म्हणलं आणि ते कॉक्रोच म्हणल्यानंतर हा जो वनवा पेटला कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून नाही आतापर्यंत तुम्ही वेगळे ट्रेंड पाहिले असतील पण हा ट्रेंड नाहीये। आता खरं तर ही चळवळीला झालेली सुरुवात असेल। हे एकदम फाजीलपणाचं वक्तव्य त्यांच्याकडून झालेलं आहे। खरं तर हे वक्तव्य करणाऱ्या सरन्यायाधीशांना बॅन केलं पाहिजे होतं, पण त्यांनी ट्विटर अकाउंट करून तरुणांचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय त्याला कुठेतरी विरोध होईल नक्कीच। बेरोजगार तरुण बेरोजगार झुरळ या संघटनेला जोडले गेले आहे। भारत हा तरुणांचा देश आहे आणि भारतातील सरन्यायाधीशांनी तरुणांना मात्र कॉक्रोच म्हणल्याचं पाहायला मिळतंय आणि यातूनच मात्र एक डिजिटल क्रांतीला जन्म मिळाला आणि तिथून सुरू झाली एक नवीन चळवळ। या चळवळीचं नाव आहे कॉक्रोच जनता पार्टी। होय, कॉक्रोच जनता पार्टी ही पार्टी नुकतीच स्थापन झालेली आहे आणि यातून जे समाज माध्यमातून मात्र ही जी पार्टी आहे हिला मात्र करोडो फॉलोअर्स अवघ्या काही दिवसामध्ये यांना या पेजला देखील मिळालेले आहेत आणि आपल्यासोबत काही युवक देखील आहेत आणि त्यांच्याकडून आपण नेमके जाणून घेऊया की त्यांचं सुद्धा या पार्टीला समर्थन आहे। आणि दादा, तुम्ही देखील त्या पार्टीला देखील फॉलो किंवा तुम्ही त्याचे मेंबर आहात का? नक्कीच मी दाखवू शकतो की मी या कॉक्रोच जनता पार्टीला फॉलो केलेला आहे। आज कुठेतरी न्यायाधीश त्यांनी हे वक्तव्य केलं, आमच्यासारख्या ज्या चळवळीत काम करणारे असतील किंवा जे बेरोजगार असतील यांना जे कॉक्रोच म्हणलं आणि ते कॉक्रोच म्हणल्यानंतर हा जो वनवा पेटला कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तो एक चांगला पेटलेला आहे। त्यातून आज युवक असतील, विद्यार्थी असतील आणि नागरिक असतील ज्यांनी जवळजवळ 4 दिवसात 14 मिलियनच्या वर त्या सोशल मीडिया अकाउंटला फॉलो केलेला आहे। याचा अर्थ असा की कुठेतरी या देशात आता या युवकांना, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना कुठेतरी नवीन परिवर्तन हवंय, कुठेतरी नवीन काहीतरी हवंय, त्यासाठी त्याची पर्वणीच म्हणावी लागेल। अच्छा, बरं दादा, एकंदरीत आता आपण पाहतो की इंस्टाग्रामवरती नवीन नवीन ट्रेड तयार होतात, त्यातलाच हा एक ट्रेड तयार आहे का तरुणांचं नेमकं व्यासपीठ आहे, त्याबाबत काय सांगाल तुम्हाला? नाही, आतापर्यंत तुम्ही वेगळे ट्रेंड पाहिले असतील पण हा ट्रेंड नाहीये। आता खरं तर ही चळवळीला झालेली सुरुवात असेल। म्हणजे आतापर्यंत तुम्ही जगाचा जर इतिहास पाहिला, आफ्रिकेमध्ये झालेली वंशी विरोधातली चळवळ असेल, चेकोस्लोवाकियाची चळवळ असेल किंवा आता रिसेंटली 2024 ला बांगलादेशामध्ये झालेला तरुणांचा उद्रेक असेल, तर ही आता सत्ता परिवर्तनाची चळवळ आहे। मग या भारतामध्ये तरुणांना असं वाटत आहे की सध्याचं जे काही सरकार असेल ते तरुणांचा आवाज दाबतंय, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे, इंधनाचे दर वाढत आहेत, गॅस भेटत नाहीये, म्हणून ही तरुणांमध्ये असलेली अशांतता आहे आणि ती कुठेतरी आता या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बाहेर पडते। पण जर सरकारने अशा प्रकारचं याच्यावरती निर्बंध आणले किंवा तरुणांचा आवाज जर दाबायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे जेनजी जे असेल ते रस्त्यावरती उतरतील आणि या सरकारचं जे असेल सरकारला उलटवून टाकतील। म्हणून हा तरुणांचा आवाज आहे आणि तो तरुणांचा आवाज येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडेल असं मला वाटतं। दादा, एकंदरीत सरन्यायाधीशांनी जे वक्तव्य केलंय त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? हे एकदम फाजीलपणाचं वक्तव्य त्यांच्याकडून झालेलं आहे। हे जे वक्तव्य करताना एकतर आपण आता थोड्या वेळपूर्वीच पोस्ट बघितली असेल कॉक्रोच जनता पार्टीची, सरकारकडून त्यांचं ट्विटर अकाउंट बॅन करण्यात आलं। खरं तर हे वक्तव्य करणाऱ्या सरन्यायाधीशांना बॅन केलं पाहिजे होतं, पण त्यांनी ट्विटर अकाउंट करून तरुणांचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय त्याला कुठेतरी विरोध होईल नक्कीच। आज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी उभं केलं असेल, कॉक्रोच जनता पार्टी उभी झाली असेल, पण नक्कीच भविष्यात ही एक खूप मोठी चळवळ म्हणून उदयास येईल। याचं रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू आणि हे पुढे जाऊन एक मोठी चळवळ होईल। बरं दादा, तू काय सांगशील एकंदरीत आता वाढता हा जो कॉक्रोच जनता पार्टीला जो पाठिंबा आहे त्याबाबत काय वाटतं तुला? नक्कीच कुठेतरी परिवर्तन करण्याची गरज आहे समाजामध्ये, देशामध्ये देखील। कारण की अलीकडच्या काळामध्ये आपण जसं बघतोय की सरकारच्या विरोधात जर कोणी आवाज उचलला, इन्फ्लुएन्सर असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो, इतर कोणत्याही पक्षाचा असो, जातीचा असो, धर्माचा असो, तर जो पक्ष पॉवरमध्ये रोलिंग करतोय तो पक्ष नक्कीच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न देखील करतोय असं मला तरी वाटतंय। त्यामुळे आता जो कॉक्रोच जनता पार्टी आहे त्या माध्यमातून जो बेरोजगार तरुण वर्ग आहे तो आवाज बनण्याचं एक काम करतोय आणि नक्कीच मला असं वाटतं की नवीन चळवळ सुरू होते। बरं दादा, एकंदरीत तुला वाटतं का की या पार्टीच्या माध्यमातून एक चळवळ तयार होईल, एखादा पक्ष तयार होईल आणि यातून जे युवक आहेत त्यांना देखील एक नवीन दिशा मिळेल असं तुला वाटतं का? 100%। आता पक्ष तर तयारच झाला ना, CJP कॉक्रोच जनता पार्टी। आता याला तरुणांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। आज 1.5 कोटी बेरोजगार तरुण
बेरोजगार झुरळ या संघटनेला जोडले गेले आहे. हे उद्याला पुढे चालून खूप मोठी क्रांती करेल. दादा, एकंदरीत आता बेरोजगारी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याच्यावरती मीम्स तयार होणं, याच्यावरती सरन्यायाधीशांनी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? खरं तर CJ सूर्यकांतने हे जे वक्तव्य केलं त्याच्या आधी त्यांनी स्वतःच्याच कोर्टामध्ये जर झाकून बघितलं असतं तर इतकी कॉम्प्लेक्स व्यवस्था आहे. वाढती लोकसंख्येबरोबर जशी बेरोजगारी आहे तशी न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा वाढत्या केसेस आहेत आणि त्या तुमच्याकडनं सॉल्व्ह होत नाहीत. दुसरा मुद्दा की तरुणांचा उद्रेक होणारच ना, का नाही होणार? आणि किती दिवस म्हणजे वारंवार तेच गोष्टी होत आहेत. जाती धर्मावरचे तेच लढे, वारंवार आपसात भिडायचं, कशा ना कशावरून तरी भेदायचं आणि तुमची घरं तुम्ही चालवायची राजकीय लोकांनी. याला सगळे वैतागलेले आहेत आणि हा आमचा जो आक्रोश होता, हा दबलेला आवाज जो होता तो त्या CJच्या त्यांनी जे आम्हाला कॉक्रोच म्हटलं तर त्या कॉक्रोचेसच्या माध्यमातून आवाज पुढे येतोय की नकोय ते आम्हाला जाती धर्म, नकोय आम्हाला ते तुमचं गलिच्छपणा, आम्हाला ते भेदभाव नकोय. आम्हाला काय हवंय तर बेसिक नेसेसिटीज आम्हाला हवेत. तरुणांना रोजगार द्या, चांगुलपणा निर्माण करा आणि एक चांगली न्याय व्यवस्था देखील तुम्ही उभी करा आणि जेवढ्या पेंडिंग केसेस आहेत ते करा. आणि कॉक्रोचला असं म्हटलं जातंय की न्यूक्लिअर जर हे झाला, हमला झाला तर त्याच्यामध्ये जर कुठला पॅरासाइट जिवंत राहत असेल तर ते कॉक्रोच आहे. आणि या व्यवस्थेला आम्ही सांगतो की तुम्ही आता याच्यानंतर आमच्यासोबत काही करा, तुम्ही आम्हाला आमचे इंस्टाग्राम बंद करा, तुम्ही आम्हाला प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करा, पण हा सुद्धा सच्चा कॉक्रोच आहे. तो न्यूक्लिअर मध्ये जर टिकू शकतो तुमच्या सगळ्या दबावाला आम्ही सगळ्यांना खंडन करून हाणून पाडून आम्ही तुमच्या विरुद्ध आता लढणार. आणि एक चांगलं म्हणजे सगळे त्याच्यात रोजगार असेल, ज्याच्यात हेल्थकेअर असेल, ज्याच्यात एज्युकेशन असेल आणि ज्याच्यात चांगुलपणा असेल, द्वेष नसणार, ज्याच्यात राष्ट्र असेल, असं आम्ही एक चांगला आता कॉक्रोच CJच्या माध्यमातून चळवळ उभी करतो. बरं, एकंदरीत आता हे जे आता सध्याचं जे पेज आहे आणि जी वेबसाईट आहे याला वारंवार हॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेमका काय वाटतं आपल्याला की नेमका हा दबाव कुणाचा आहे? सरकारचा आहे का कुठल्या पक्षाचा आहे? नक्कीच सरकारचा दबाव आहे. कालच पंतप्रधान नॉर्वे मध्ये गेले होते. नॉर्वे हा जगातील जागतिक प्रेस चा दर्जा आहे, फ्रीडम ऑफ स्पीच मध्ये तो 1 नंबरला येतो. आणि तिथं त्यांना एका पत्रकारांनी, म्हणजे एक महिला पत्रकार होता, त्यांनी फक्त एक प्रश्न विचारला तर त्या महिला पत्रकारांचं देखील यांनी अकाउंट बॅन करून टाकलं. मग आम्ही भारतातले तरुण आहेत, एवढी मोठी व्यवस्था आहे तुमची की तुम्ही नॉर्वे सारख्या फ्रीडम ऑफ स्पीच असणाऱ्या 1 नंबरच्या प्रेस मधल्या 1 नंबरच्या याच्यामध्ये तुम्ही जर तिचं बॅन करू शकता तर आमचं तुम्ही बॅन करतायत. पण मी परत म्हणतो आम्ही कॉक्रोचेस आहेत. सरकारनं असेल, भारतीय जनता पार्टी असतील, खुद्द नरेंद्र मोदी असतील, कारण की खूप तुम्ही एकही प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत, तुम्ही काय करत नाहीत. आणि शेवटी मग आम्ही कॉक्रोचेस जे ते इंटरनेटवर येऊन तुमची पोलखोल करतो, याची तुम्हाला भीती वाटते म्हणून तुम्ही वारंवार जे ते आमचे जे ते पेजेस तुम्ही बंद करतायत. आणि मला परत तुम्हाला सांगायचं की शेवटी आम्ही कॉक्रोचेस आहेत, तुम्ही बंद करा, आम्ही परत उघडू. तुम्ही ज्या प्रकारे आमचं बंद करणार त्या प्रकारे. इव्हन आम्ही मेटाच्या मार्क झुकरबर्गला म्हणून तुम्ही देखील आमच्यातले जे कॉक्रोच आहेत आणि तुम्ही आमची प्रायव्हसी खंडन करणे योग्य नाही. एक शेवटचा प्रश्न घेतो, तुला काय वाटतं आता ही जी डिजिटल क्रांती जी झाली, जी चळवळ झालेली आहे, ही देखील सत्यात अंमलात येणं गरजेचं आहे का? नक्कीच ही क्रांती गरजेचं येणार आहे. मला CJच्या म्हणजे किंवा या उर्वरित ट्रेंडला सगळ्यांना एक सांगून द्यायचंय की भारताच्या क्रांतीची जर तुम्ही स्वातंत्र्याची जर चळवळ बघसाल तर भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस कम्प्लीट इंडिपेंडन्सची मागणी कुणीच केली नव्हती. ती फक्त भगतसिंग यांनी केली होती. म्हणजे एका तरुणाने देशाला सांगितलं की आपल्याला संपूर्ण स्वतंत्र इंडिपेंडन्स पाहिजे आणि तिथनं मग भारताच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीला चळवळ मिळाली. आज CJच्या माध्यमातून हा उद्रेक आहे, आम्हाला कॉक्रोच म्हणण्यात येते. कॉक्रोच आम्ही घाणीत राहतो, घाणी साफ करण्यासाठी तिच्यात राहू, आम्ही संपणार नाहीत, आम्ही आमच्या उद्देशापासून मागे हटणार नाही, आम्ही तसेच राहू आणि हे सगळं साफ करू. आणि नक्कीच हे फक्त ऑनलाईन नाही तर याला आम्ही एक स्वरूप देण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला पाहिजे. आणि लवकरच नॅशनल कॉन्क्लेव्ह ऑर्गनाईज करून आपलं जे मॅनिफेस्टो आहे ते जाहीर केला पाहिजे. आणि आम्ही सगळे याच्यात ताकदीने उतरू आणि सिस्टमला आता एकदा दाखवून देऊ की बस झालं तुमचं ते. आता काहीतरी खरं तर एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, हेल्थकेअर अशा चांगल्या मुद्द्यांवर बोलणं आता गरजेचं आहे. तर अगदीच आपण पाहिलं की तरुणांच्या मनातला हा जो रोष आहे एकंदरीत तो देखील आपल्याला उफाळून आलेला पाहायला मिळतोय.